भोकर येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रताप चव्हाण साहेब या ठिकाणी नवीनच भोकर येथे रुजू झाले। डॉक्टर साहेब, आपण हिंगोली भोकर येथे आलात। गेल्या 2 महिन्यापासून भोकर शहर आणि तालुक्याच्या रुग्णाची आपण प्रामाणिकपणे सेवा करत आहात। उद्याच्या कार्यक्रमासंदर्भात काय आपले नियोजन आहे? उद्याचा जो कार्यक्रम घेतलेला आहे हे शंकरराव चव्हाण प्रतिष्ठान आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिर हे भोकर येथे आयोजित करण्यात आलेले आहे। त्याच्यामध्ये सहभागी आपल्या जिल्ह्यातील नामांकित जे प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत, भगवती हॉस्पिटल आहे, अपेक्षा आहे, गोदावरी, नांदेड क्रिटिकल केअर, मोनार्क कॅन्सर हॉस्पिटल, तुकामाई हॉस्पिटल, आशा हॉस्पिटल, आधार हॉस्पिटल, संजीवनी हॉस्पिटल, लोटस हॉस्पिटल, नंदीग्राम हॉस्पिटल, सनराइज ग्लोबल हॉस्पिटल, वाडेकर हॉस्पिटल आणि सिद्धिविनायक हॉस्पिटल, तसेच आपले मेडिकल कॉलेज जे आहे डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय, इथले तज्ञ डॉक्टरांचा सहभाग राहणार आहे। आणि ते शिबिर ग्रामीण रुग्णालय भोकर पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे इथं घेण्यात आलेलं आहे। तर त्याच्यासाठी आमच्याकडनं रुग्णांना कुठली हेळसांड होऊ नये याच्यासाठी 2 दिवस झालं इथं नियोजन करत आहोत आणि ते जे आयोजक आहेत त्यांना आमच्याकडनं पूर्ण सहकार्य करत आहोत। भोकर शहराच्या जे ग्रामीण रुग्णालय आहे त्याची परिस्थिती थोडीशी सुधारलेली आहे। पूर्वीचे डॉक्टर हे म्हणजे लक्ष देत नव्हते, त्यांच्या कर्मचाऱ्यावर वचक नव्हता असो, परंतु 2 महिन्यापासून या ठिकाणी आम्ही तुमची चर्चा ऐकतो की भोकर ग्रामीण रुग्णालयामध्ये चांगल्या प्रकारे सेवा भेटत आहेत आणि नवीन आलेले चव्हाण साहेब हे चांगल्या प्रकारे रुग्णाची देखभाल करत आहेत आणि कर्मचाऱ्यावर सुद्धा त्यांचा वचक आहे। अशा परिस्थितीमध्ये उद्या जे होणारे कार्यक्रम किती रुग्ण येतील याचा काय अंदाज आहे सर? त्याच्यामध्ये काय केलं, त्यांना आम्ही पहिलेच सांगितलेले की पेरिफेरीला जेवढा प्रचार होईल तुमच्या यंत्रणेमार्फत करा आणि तुम्हाला जर गरज लागली तर आमचे जे तालुका आरोग्य अधिकारी यांच्या अधीनीस जे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, अंगणवाड्या आहेत, CHO आहेत, तर यांच्या मार्फत थोडं प्रचार केलं तर तुमच्या शिबिरामध्ये जास्तीत जास्त रुग्ण येतील आणि याचा लाभ घेईल। त्याच्याप्रमाणे त्यांनी केलेलं आहे, त्यांनी तसं आयोजन केलं तर मला वाटते बरेच रुग्ण येतील आणि आपण तसं सॉर्टिंग करून ज्यांना गरज लागेल यांना हे जे प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत ह्या योजनेखाली मोफत शस्त्रक्रिया करून देण्यात येणार आहे। रुग्ण येतील आणि त्याचा प्रचार झालेला आहे, तर आपण भोकर शहर आणि तालुक्याच्या रुग्णाला काय आव्हान करणार की आपले कुठलेही आजारी असतील, कुठलाही आजार असेल, किरकोळ असेल किंवा जे तुम्हाला त्रासदायक आहे आणि बाहेर जर प्रायव्हेटला केलं तर खूप पैसे लागतात, तर गव्हर्नमेंट जी स्कीम चालू आहे आपल्याकडे महात्मा फुले जन आरोग्य योजना, याच्यामध्ये आता पांढरे रेशन धारक जरी असतील त्यांना 5 लाखापर्यंत मोफत शस्त्रक्रिया उपलब्ध करण्यात आलेली आहे। तर एवढे तज्ञ डॉक्टर आपल्या भोकर शहरामध्ये येत आहेत उद्या, तर त्यांनी जास्तीत जास्त येऊन तज्ञ डॉक्टरांमार्फत आपलं तपासणी करून याच्यामधनं जितका लाभ घेता येईल तेवढा घेऊन आपलं आरोग्य प्रकृती चांगली राहील याची काळजी घ्यावी। हे होते भोकर ग्रामीण रुग्णालयाचे कर्तव्य तत्पर असे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चव्हाण साहेब।